आज एका वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचण्यात आली. एका नामवंत पेट्रोकेमिकल कंपनीमधून एक अधिकारी सेवानिवृत्त झाले आणि कोल्हापूरमध्ये त्याने एक तुंगदार बंगला घेतला. कलमतंतू बंगला म्हणजे केवळ सिमेंटच्या भिंती नव्हत्या. त्यामध्ये पेरू, चिक्कू, आंबा, तुळस अशा प्रकारची झाडं त्या ठिकाणी लावली जात होती. एकूणच त्या बंगल्यामध्ये एक भावनिक गुंतवणूक या नवरा बायकोंची होत होती. त्यांची 2 मुलं, त्या 2 मुलांच्यासाठी त्यांनी शिक्षणासाठी पैसा खर्च केला, लहानाची मोठी केली आणि सुदैवानं त्यांची एक मुलगी उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेमध्ये नोकरीसाठी गेली. मुलगाही उच्च शिक्षित झाला, दिल्लीमध्ये नोकरी करायला लागला. संपूर्ण आयुष्यभराची पुंजी खर्च करून त्यांनी हा बंगला आणि मुलांचं शिक्षण त्यानं पूर्ण केलं होतं. आता एकुलता एक मुलगा म्हणून घर सुद्धा त्यानं त्या मुलाच्या नावावरती केलं. एक दिवस दिल्लीहून मुलगा घरी आला आणि आई वडिलांना म्हणाला की मी आता परदेशात जॉब करायचा विचार करतोय आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत परदेशामध्ये चला, आपण हा बंगला विकू. खरं तर हा बंगला विकण्याची मानसिकता त्या नवरा बायकोंची नव्हती, पण मुलाचा आग्रह आणि मुलाच्या नावावर असल्यामुळं बंगला असल्यामुळं त्या मुलानं परस्पर काही गिराईक काढून बंगल्याचा व्यवहारही करून टाकला. मुलग्यानं सांगितलं की 2 महिन्यासाठी तुम्ही भाड्याचं घर घ्या आणि मी दिल्लीहून जाऊन येतो. त्यावेळी त्याने शेजारीच, त्या बंगल्याच्या शेजारीच एक 2 खोलीचं घर भाड्याने घेतलं. समोरच बंगला, वाढणारी झाडं ती पाहत होती. 2 महिन्यासाठी गेलेला मुलगा 6-7 वर्ष झाली पाठीमागं फिरकलाच नाही. ते नवरा बायको दाम्पत्य मात्र त्या बंगल्याकडं डोळे लावून पाहत राहायचं. तो म्हातारा नित्य नेमानं बंगल्याच्या समोर असणारी जी तुळस आहे त्या तुळशीला पाणी घालायचा, आंब्याच्या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घ्यायचा आणि डोळ्यातून अश्रू टाकत टाकत घराकडे निघून जायचा. वाटेमध्ये एखादी व्यक्ती जर ओळखीची भेटली तर त्याला आपल्या आयुष्याची जी चित्रकथा आहे ती त्या ठिकाणी सांगायचा. कित्येक वर्ष झालं पण हा मुलगा आला नाही. अमेरिकेत स्थायिक असणारी मुलगी तिनेही आई वडिलांच्याकडं लक्ष दिलं नाही. मित्रांनो, ज्या मुलांच्यासाठी, ज्या शिक्षणासाठी, तिच्या नोकरीसाठी ज्याने आयुष्यभर काबाकष्ट केलं, हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी केलं, त्या आई वडिलांना त्यांच्या वृद्ध काळामध्ये ही एकाकी सोडून ही मुलं निघून गेली.